नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नाशिकच्या नांदगाव शहरातील रेल्वे गेट ते गंगाधरी बायपास या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळते. याच मार्गावर तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, कृषी कार्यालय, पंचायत समिती आणि शासकीय ITI यासारख्या महत्त्वाच्या संस्था असल्याने दररोज या रस्त्याने हजारो नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीचे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याने या भागात सांडपाणी थेट रस्त्यावर येत असून छोटे मोठे अपघात घडत असल्याचे सांगितले जाते. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करत लक्षवेधी जनआंदोलन करण्याचा इशारा विशाल वडगुले यांनी निवेदनाद्वारे दिला होता. मात्र संबंधित अधिकारी व ठेकेदाराने प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असून येत्या काही दिवसात या रस्त्याचे काम पूर्ण करू असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे विशाल वडगुले यांनी सांगितले आहे. आवाज इन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. आज सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव पोलीस स्टेशन आणि संबंधित कामाचे ठेकेदार या कामावर आलेले, त्यांना मी व्यवस्थित या सगळ्या रस्त्याची परिस्थिती दाखवून दिलेली आहे आणि त्यांनी आपल्याला 15 दिवसाचा वेळ मागितलेला आहे. तर आपण जे 1 तारखेला जे माननीय आमदार साहेब यांच्या निवासस्थानी जे ढोल वाजवून आंदोलन करणार होतो, पण यांचं 29ला जेव्हा लेखी स्वरूपात पत्र आपल्याला भेटल आणि त्याच्यानंतर काम जेव्हा प्रगतीपथावर होईल तोपर्यंत आपण हे आंदोलन स्थगित करत आहोत. पण यानंतर 15 दिवसानंतर जर यांनी हे नाल्यांचे अपूर्ण असलेले कामं, रस्त्याचे अपूर्ण असलेले कामं जर पूर्ण केले नाही तर रोज सकाळी उठून एक नवीन आंदोलन यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित मी विशाल वडगुले नेहमीप्रमाणे करणार आहे. पण माझी त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाला असेल किंवा आपले मध्यस्थीला असलेले नांदगाव पोलीस स्टेशनचे आपले महेश साहेब असेल, यांच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की या 15 दिवसाच्या आत त्यांना काम करावं ही विनंती आहे त्यांना. कारण इथं सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. मोठमोठ्या गाड्या असतात, शाळेची मुलं जात असतात, वयोवृद्ध माणसं गाडी घेऊन जात असतात. येणाऱ्या काळात जेव्हा पाऊस पडेल आणि रस्त्यावर पूर्णपणे पाणी साचेल तर खड्डा लक्षात येणार नाही आणि त्या खड्ड्यामध्ये अडकून जर एखादी गाडी पडली आणि त्या गाडीच्या मागे जर एखादी 4 व्हीलर ट्रॅक्टर असेल आणि त्याच्या खाली जर एखाद्या माणसाचा नाहक जीव गेला तर त्या संबंधित सुद्धा या नांदगाव पोलीस स्टेशनने या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर आणि संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावा ही पण माझी मागणी असेल. तर मी यांना पुन्हा एकदा सांगतोय साहेब की कळकळीची विनंती आहे, हा मार्ग तुम्ही लवकरात लवकर काढावा, हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि अधिकारी म्हणून तुम्ही पण जबाबदारीनं, तुम्ही भूमिपुत्र आहात या नांदगावचे म्हणून तुम्हाला सांगतो की या नांदगावचे पुत्र आहे तुम्ही, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही मार्ग काढशाल ही विनंती